आपण पाहतो आहोत तर राज ठाकरे शिवतीर्थवर पोहोचलेले आहेत। 20 वर्ष मनसेच्या स्थापनेला पूर्ण झालेली आहेत। त्यानंतरचा हा गुढीपाडवा मेळावा, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक, ठाकरे बंधूंची युती या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर होणारा हा शिवतीर्थवरचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा गुढीपाडवा मेळावा। राज्यभरातून मनसैनिक गुढीपाडवा मेळाव्यासाठी आलेले आहेत। महाराष्ट्र नेक्स्ट असं राज ठाकरे यांनी पोस्ट केलेली आहे। त्यामुळे आगामी राज्याची वाटचाल असेल, पक्षाची वाटचाल असेल, राजकीय पुढची दिशा असेल, या सगळ्या संदर्भात राज ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे शिवतीर्थवरच्या याच गुढीपाडवा मेळाव्यातून मनसैनिकांना कोणता कानमंत्र देतायत, काय राजगर्जना करतायत याकडे लक्ष असेल। ही थेट दृश्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे शिवतीर्थवर दाखल झालेले आहेत। तर मनसेच्या स्थापनेला 20 वर्ष पूर्ण झालेली आहेत। नुकताच वर्धापन दिन रायगडावर जात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांना अभिवादन करत साजरा केला। सदस्य नोंदणीला सुरुवात झालेली होती आणि आता 19 तारखेला बोलूया गुढीपाडव्याच्या निमित्तानं होणारा हा मेळावा मनसैनिकांना आगामी पक्षाची वाटचाल सांगणारा, सूचित करणारा असतो। त्यामुळे आजच्या या गुढीपाडवा मेळाव्यातून राज ठाकरे कोणता राजमंत्र देत आहेत याकडे लक्ष असेल। हे दृश्य आपण पाहतोय शिवतीर्थवरचा हा मेळावा गुढीपाडव्याचा। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। महाराष्ट्र नेक्स्ट महाराष्ट्राच्या भवितव्याच्या दृष्टीनं, महाराष्ट्राच्या बांधणीच्या दृष्टीनं काय नेमकं राज ठाकरे या पुढच्या काळात कोणता विचार म्हणतायत, महाराष्ट्राच्या दृष्टीनं कोणती सन्मान्य राजसाहेबांचं आगमन झाल्यावर विशेष मांडली जाते का राज ठाकरे यांच्या काय भाषण करायचं त्याच्या आधी पाय लटपटायला लागतात।